जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत. ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मात्मकाम, तरी नमन कोणा करावे म्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय. राज राजेश्वरी अंबा माते की जय. सब संतन की जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल. 3 प्रकारच्या सत्ता आपण या ठिकाणी का मांडल्या. वास्तविक एक सत्ता त्या ठिकाणी विचारात घेता येते. ती कोणती सत्ता आहे तर ती पारमार्थिक सत्ता आहे. आणि पारमार्थिक सत्तेहून माईक चालू आहे बेरोटे, माईक बंद करा. मग परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही जे पदार्थ आहेत, ते पदार्थ सत्य असतील, ते पदार्थ मिथ्या असतील, त्याची कोणती सत्ता आहे, त्याची प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु त्याची प्रातिभाषिक सत्ता जरी केली तर त्यामध्ये काही घटपट असे पदार्थ पाहायला मिळतात, काही शुक्तिरजताप्रमाणे पदार्थ पाहायला मिळतात. मग घटपट हे जे पदार्थ आहे त्या पदार्थांसाठी एक सत्ता केली, ती व्यावहारिक सत्ता केली. आणि शुक्तीवर रजत जसं भासतं, स्थानावर जसा पुरुष भासतो, ही एक सत्ता त्या ठिकाणी आहे, ती प्रातिभाषिक सत्ता मिथ्या पदार्थांसाठी आहे. अशी दुसरी एक प्रातिभाषिक सत्ता विचारात घेतली. मग आता त्याचा काय केला विचार की जसे व्यावहारिक पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतात, हे व्यावहारिक पदार्थसुद्धा कालांतराने नष्ट होतात. फक्त स्वप्नातले पदार्थ काय होतात, जागा झाल्याच्या नंतर नष्ट होऊन जात असतात. म्हणून त्या स्वप्नाचा दृष्टांत करून व्यावहारिकाची आपण काय करतो, निवृत्ती करतो. मग आता काही जरी झालं तर स्वप्नेची चेले जाईल रया. जसं जागता जैसे स्वप्न माझे देखिजे, ते स्वप्नाची साचा पिजे. मग चेवणे पाहिजे तेव्हा काही नाही, मग जागा झाल्याच्या नंतर तेव्हा काहीच नसतं. तसं तिथं काही नसतं. तसं ह्या व्यवहारातून किंवा ह्या व्यावहारिक पदार्थातून जेव्हा आपण आत्मस्वरूपाचा आपल्याला यथार्थबोध होतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने काय होत असतो, जागे होत असतो. मग आता पारमार्थ स्वरूपामध्ये एकदा आपण प्राप्त झालो तर त्याच्यातून आपल्याला परत काही वेगळं जागं व्हायचं असतं का, त्याच्यातून आपल्याला वेगळं जागं व्हायचं नसतं. एकदा आत्मस्वरूपाचा बोध झाला की मग त्याला तिथून पुढं काही वेगळं जागं व्हायला शिल्लक राहत नाही, असं लक्षात येतं. मग आता सत्ता राहिली कोणती. आता तो जर पारमार्थिक सत्तेतून आणि ह्या व्यावहारिक सत्तेला पाहू लागला, प्रातिभाषिक सत्तेला पाहू लागला, तर तो कोणत्या दृष्टीतून पाहू शकतो की हे स्वप्न जे चेले जायला राया, हे सगळं स्वप्नावत आहे. म्हणजे स्वप्नाची सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक सत्ता. आता व्यावहारिक सत्ता तरी राहिली का, व्यावहारिक सत्ताही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून परमात्म्याच्या सत्तेव्यतिरिक्त दुसरी सत्ता राहिली शिल्लक जागृत स्वप्न पदार्थांची, तर ती कोणती सत्ता राहणार आहे, व्यावहारिक सत्ता राहील का प्रातिभाषिक सत्ता राहील. आता ब्रह्मबोधावर आरूढ झाल्याच्या नंतर कोणती सत्ता राहील शिल्लक राहिलीच तर प्रातिभाषिक जागृत पदार्थांची, स्वप्न पदार्थांची एकच सत्ता शिल्लक राहू शकते, ती फक्त प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी राहू शकते. मग आम्ही 3 सत्ता का मांडल्या, वास्तविक पाहिलं तर सत्ता एकच आहे, पण 2 सत्ता ज्या मांडल्यात का नाही, एक सत्य पदार्थाच्या व्यवहाराकरता आणि एक मिथ्या पदार्थाचे व्यवहाराकरता आम्ही 2 सत्तेचा विचार त्या ठिकाणी घेतला.
आणि प्रातिभाषिक सत्ता जी आहे तिचा दृष्टांत करून व्यावहारिक सत्तेचा बाद करून टाकतो आणि व्यावहारिक सत्तेचा बाद झाला की मग राहिली खाली कोणती प्रातिभाषिक सत्ता, म्हणजे व्यावहारिक सत्ता म्हणायला शिल्लक राहत नाही असं. मग आता त्यावरती शिष्याने शंका केली होती की म्हणले महाराज जागृत पदार्थ किंवा स्वप्न पदार्थ असे तुम्ही दोन प्रकार त्या ठिकाणी म्हणता, पण या दोनही पदार्थामध्ये थोडी सुद्धा त्या ठिकाणी काय आहे विलक्षणता वेगळी पाहायला मिळत नाही, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये का भिन्नता करता आहे का नाही. तर त्यावरती आपण परिच्छेद क्रमांक 11 त्या ठिकाणी पाहिला की जागृत पदार्थ उत्पत्तीच देश काल कारण नाही म्हणून तेही मिथ्या, नाही का नाही. मग जागृतीतले पदार्थ सत्य आहे आणि स्वप्नातले पदार्थ मिथ्य आहे, बरोबर आहे की नाही. परंतु आपण नियम काय केला की जे पदार्थांना कारण असतं ते पदार्थ कार्यरूपाने प्रतीतीला येतात, म्हणजे म्हणजे स्वप्न पदार्थ जे पाहतो आणि जागृतीमध्ये असणारे जे पदार्थ पाहतो त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण कार्य आणि कारण असा विचार पाहिला की नाही. आता देशकाल हे त्या ठिकाणी काय असतात, कारण असतात, आणि ज्या देशकालामध्ये जे पदार्थ उत्पन्न होत असतात ते पदार्थ काय असतात, सत्य असतात, आणि ज्या पदार्थांना देशकाल कारण नाही ते पदार्थ कसे असतात, मिथ्य असतात, बरोबर आहे की नाही. बरं, जसे श्रीगुरु आता त्याचं समाधान सांगतात, देशकाल सामोरी वाचून स्वप्नात हस्ती पर्वत आदी पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्य आहे. आता स्वप्नामध्ये जे हत्ती पर्वत नदी नाल्या हे जे काही पदार्थ उत्पन्न होत असतात तिथं काही देशकाल आहे का, कोणत्याही प्रकारचे देशकाल तिथं कारण नाही. मग देशकाला वाचून जे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत ते पदार्थ सत्य आहेत का मिथ्य आहेत, मिथ्याच आहे असा आपण नियम केलाय का नाही. म्हणून ते स्वप्नातले पदार्थ काय ठरले, मिथ्या ठरले ना, कारण देश किती आहे, कंठगत नाडी एवढाच देश आहे त्याला, नाही तर 10 बाय 10ची खोली, 10 बाय 10ची खोली पण म्हणू शकत नाही, तिथं कंठगत नाडी एवढाच त्याचा देश आहे का नाही. आणि तिथं काल किती आहे, स्वप्न किती काळामध्ये पडतं आपल्याला, एक क्षणभर असतं स्वप्न, तेवढ्या काळामध्ये हे सगळे पदार्थ प्रतीत होतात. म्हणजे मग त्याला संयुक्त देशकाल जे आहेत ते संयुक्तिक आहे का, युक्तयुक्त आहे का, ते संयुक्तिक नाही, अयुक्तिक नाही, युक्तयुक्त नाही, आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी ते पदार्थ काय ठरले, पदार्थ कसे ठरतात, पर्यायानं मिथ्या अशा पद्धतीचं ठरतात. तसेच आकाशातील प्रपंचसृष्टी देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्या आहे. तसंच आता हे झालं स्वप्नातलं, तसं आकाशादी देहादी ही जी काही प्रपंच सृष्टी आहे का नाही, ही देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते, श्री गुरु म्हणतात. तर ती जशी स्वप्नामध्ये उत्पन्न होते का नाही, तसं ही सुद्धा कुठे उत्पन्न होते, ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होते. उत्पन्न जसं सर्प उत्पन्न झाला, पण सर्प मिथ्या जर उत्पन्न झाला तर नुसतं एकटा मिथ्या उत्पन्न होतं का, त्याला काहीतरी अधिष्ठान असतं, त्याला कुणीतरी अधिष्ठान असतं. कोण अधिष्ठान असतं, तर त्याला फुलाची माळ, त्याला दंड, त्याला जलरेषा, त्याला भूरेषा ही अधिष्ठान होईल का, कारण हे सगळे पदार्थ आद्यस्थ आहे, त्याला अधिष्ठान झालं तर कोण आहे, रजी आहे. तसं हे सगळे आकाशादी देहादी हे सगळे बंध, हे सगळे प्रपंचसृष्टी उत्पन्न होते, याला कोणीतरी अधिष्ठान मानावं लागेल का नाही. स्वप्नामध्ये तुम्ही अधिष्ठान होते की नाही त्या पदार्थाला, का तुम्ही झोपले नाही आणि स्वप्न आपोआप पडलं असं कधी होतं का, त्याला तुम्ही अधिष्ठान होते का नाही. तसं या साऱ्या देहादी प्रपंच आकाशादी सृष्टी देश काल या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे, या सगळ्याला अधिष्ठान कोण होऊ शकतं, ब्रह्मच होऊ शकतं का. ह्या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान देशकाल कारण ठरू शकतं का, देशकाले जड आहेत आणि आकाशाती सृष्टी पण जड आहे, विचार केला तर जड 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 आहे. आहे. आणि जड सर्व जडाला कधी जड. अधिष्ठान होईल का, कल्पित कल्पिताला कधी अधिष्ठान होईल का, नाही. मग हे याला सगळ्याला अधिष्ठान पाहिलं तर कोण होईल, ब्रह्मचं अधिष्ठान होईल ना, ब्रह्मचं अधिष्ठान त्या ठिकाणी होऊ शकतं. तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्य आहे. पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहे, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालही नाही. बघा आता स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात की नाही, मग स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहे. स्वप्न पडताना आपल्याला काही एक क्षण, एक मिनिट, एक सेकंद काहीतरी आहे का तिथं,
तिथं काहीतरी आहे ना, तुम्ही म्हणू शकताय का नाही? अहो किती वेळ तुम्हाला स्वप्न पडलं असं एक अंदाज घ्या. तुम्ही म्हणाल 1 मिनिटाचं तरी इतकं मोठं स्वप्न असलं पाहिजे, कारण आम्ही तिथून तिथं गेलो, त्या घरी थोडं बसलो, त्या घरातून त्या पाहुण्याला थोड्या वेळ भेटलो, तिथं एवढी आमची चर्चा झाली किंवा सापडेले वाटे जाता गंगा स्नाना मस्तिक जाना ठेवला कर, हा मग म्हणताना कमीत कमी अर्धा मिनटं 1 मिनिटं तरी जातो का नाही आपल्याला. मग तुकोबरांचा अनुभव सांगताना तुकोबरांनी काहीतरी अनुभव सांगताना तितका काळ तर तिथं गेला असेल का नाही, तितका काळ तर तिथं गेला. मग स्वप्न पदार्थ उत्पन्न होत असताना तिथं व्यावहारिक काळ तरी म्हणता येईल का नाही, हा इतका काळ तिथं गेला आहे का नाही. तसे हे जागृत पदार्थ उत्पन्न होत असताना याच्यासाठी किती काळ गेला बरं? आ तिथं तरी काळ मर्यादित आपल्याला विचारात घेता येतो, पण हे व्यावहारिक पदार्थ उत्पन्न होत असताना इथं कोणता काळ घ्यायचा आपल्याला? इथं काळ तरी आहे का? इथं काळ तरी नाही, कमीत कमी स्वप्नात तरी तेवढा तरी काळ असतो, पण इथं तेवढा सुद्धा काळ नसतो. इतकं हे युगपत अनिर्वचनीय उत्पन्न होत असतं. पहा, तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देश काल सामोरे वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते अनिर्वचनीय उत्पन्न होते, म्हणून मिथ्या आहे. म्हणून ती कशी अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सत नाही, असत नाही, सता सतम विलक्षण अनिर्वचनीय बाद योग्य असल्यामुळं मिथ्या आहे, म्हणून मिथ्या आहे. स्वप्न पदार्थामध्ये व्यावहारिक अल्पदेश काल तरी आहे, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालही कारण नाही. आता म्हणायचं नाही ब्रह्म निर्माण झालं, मग त्या मायेने ब्रह्माला आवरण केलं, मग त्यांच्यापासून देशकाल निर्माण झाले, मग देशकाल हे कारण ठरलं आणि देशकालापासून आकाशाची सृष्टी पुढे निर्माण झाली, आकाश निर्माण झालं, वायू निर्माण झाला, तेज निर्माण झालं, नंतर आप, नंतर पृथ्वी, आणि नंतर मग पंचकृत पंचमहाभूत, अपंचकृत पंचमहाभूत, मग त्याच्यामध्ये ते जीवभाव निर्माण झाला. हे म्हणायला तरी काय कारण आहे का? इतका तरी वेळ आहे का? इतका सुद्धा वेळ नाही. हे सगळं कसं आहे, अनिर्वचनीय कल्पित अशा पद्धतीनं उत्पन्न होत असतं, असं लक्षात घ्यायचं. परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकाल नाही, कारण ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती हे झाले काल वाटतं आपलं नाही का, झाले. परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास हे झालं नाही, ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्यात देशकालाचे नावही नाही. आता ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली, कुठं 3 भूतापासून सांगितली, 5 भूतापासून सांगितली, क्रमा वाचून त्या ठिकाणी सांगितले, त्या सांगत असताना ठीक आहे, त्याच्यामध्ये देशकाल कुठं सांगितलं का? अमुक देशामध्ये अमुक वस्तू निर्माण झाली, तुम्ही अमुक गावाला आणि अमुक तारखेने आता अमुक गावाला गेले होते आणि त्या गावाला जात असताना या वेळेला गेले होते, असं तुम्ही म्हणू शकता की नाही? अहो तुम्ही पंढरपूरला गेले होते, कधी गेले होते? आषाढी एकादशीला गेले होते, ऐक नाही. मग तिथं देश आणि तिथं काळ आला का? तिथं देश पण येतो आणि तिथं काळ पण येतो, पण आधी देश काळ येण्याकरता सृष्टी होती, म्हणून तर हे देश काळ आपण विचारात घेतले का आधीच घेतले होते? अहो पंढरपूर आहे ना, म्हणून तुम्ही गेले का नाही? आणि जिथं पंढरपूर आहे नाही तिथं तुम्ही काहीच नाही, मग आधी देशकाल तर कुठून आणून काय करायचे त्याचं? अहो सृष्टी आली तर देशकाल येतील, आहे का नाही? अहो सृष्टीच नाही तर देशकाल तरी कुठून येईन बरं? मग हे सगळं एकदम प्रतीतेला येतं. हे का प्रतीतेला येतं? तर ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं कल्पित प्रतीतीला आपल्याला येत असतं. कुठपर्यंत येत असतं? गावमामा कुठपर्यंत राहतो घरी? जोपर्यंत हा गावमामा आहे का नाही हे कळत नाही तोपर्यंत तो मामा म्हणून राहतो, आणि एकदा कळलं का हा आपला मामा नाही तर तो स्वतःच म्हणतो मी गाव मामा, म्हणजे इतका काळ त्याच्यामध्ये जातो. बरोबर आहे की नाही? ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्यात देशकालाचे नावही नाही. सूत्र भाष्यकारानेही देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. आता वेदातच जर आलं नसेल, म्हणजे आपण म्हणतो का ना आड्यात नाही तर पोऱ्यात येईल कुठून? वेदातच नाही तर सूत्र भाष्यकार तरी काही वेगळं सांगतील का? म्हणून शंकराचार्याने तसं वर्णन केलं नाही आणि वेदव्यासाने सुद्धा तसं वर्णन केलेलं नाही. मग देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्र भाष्यकारांचा हा अभिप्राय आहे की, काय अभिप्राय आहे? तात्पर्य, देशकाल सामोरी वाचून आकाशाची सृष्टी
होते. म्हणून देशकालाची सामुग्रीच नाही, देशकालाच्या सामुग्री वाचूनही आकाशादी प्रपंच सृष्टी उत्पन्न होते. म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. म्हणून आकाशादी प्रपंच काय झाला, शेवटी तो स्वप्नात जसं सगळं मिथ्या ठरतं तसं आकाशादी प्रपंच सुद्धा काय झालं, पर्यायानं मिथ्याचं ठरलं असं आपल्या लक्षात येऊन जातं. आता मधुसूदनाच्या मताने जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याची शंका व समाधान. आता शिष्य आणखीन थोडा प्रयत्न करतो त्या ठिकाणी. असं म्हणणं आहे शिष्याचं की कार्य जर उत्पन्न व्हायचं असेल तर त्याला कारण असावं लागतं. तर देशकाल हे कारण आहे आणि आकाशातील सृष्टी हे कार्य आहे. मग आता सूत्रभाष्यकाराने जरी म्हटलं नसेल, बरं नाही म्हणू द्या, वेदात पण आलं नसन, नाही येऊ द्या, पण मधुसूदन सरस्वतीनं तसं म्हटलेलं आहे. ऐक रे, आता मधुसूदन सरस्वती जर तसं म्हणत असेल तर मधुसूदन सरस्वती हे काही सामान्य आहे का? त्यांचा अधिकार सामान्य आहे का? त्यांचा अधिकार सामान्य नाही. काहीतरी तो श्लोक आहे, मला आता तो नाही लक्षात, परंतु त्यामध्ये असं म्हटलं की मधुसूदन यांना काय म्हणायचं आहे ते सरस्वतीला कळतं. सरस्वती विद्येची ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे आणि सरस्वतीला काय म्हणायचं आहे, सरस्वतीचा काय तात्पर्य अभिप्राय आहे, हे कोणाला कळत होतं? मधुसूदनांना कळत होतं. म्हणून नाव काय पडलं, मधुसूदन सरस्वती असं त्यांना नाव पडलं. इतका त्यांचा अधिकार. आता इथं कोणीतरी आयऱ्या गायऱ्या व्यक्तीनं असं जर म्हटलं असतं की देशकाल सामग्री आणि त्यापासून आकाशातील प्रपंच सृष्टी उत्पन्न होते, ऐक नाही, तर आपण काय म्हणलं असतो, यांचं काय मानावं घेता. पण जिथं मधुसूदन सरस्वती ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी त्यांचं मानावं तर आपल्याला घ्यावं लागेल, आहे का नाही. म्हणून शिष्य त्यांचा आधार घेतो, मधुसूदन सरस्वतीचा आधार घेऊन आकाशातील सृष्टीला देशकाल सामुग्री आहे असं त्या ठिकाणी तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तर काय म्हणतो शिष्य पा, शिष्य महाराज, अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वतींनी मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे. आता काय म्हणलात की अद्वैत सिद्धिकार कोणता ग्रंथ त्यांनी केला, अद्वैत सिद्धी या ग्रंथाचे कर्ते कोण आहे, मधुसूदन सरस्वती आहे. आपण मागं पाहिलं की नाही विचारसागराच्या पहिल्या सरंगामध्ये की प्रस्थानत्रय सांगितली आणि त्या प्रस्थानत्रयावरती भाष्य झालं आणि भाष्य झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढं काही त्याच्यामध्ये पुन्हा प्रक्रिया ग्रंथ निर्माण झाले. तर ते ग्रंथ कोणी केले, तर मधुसूदन सरस्वतीनं कोणता ग्रंथ केला, अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ केला. विवरण ग्रंथ केला साधू प्रकाश आत्मा यांनी केला. आणि वाचस्पती मिश्रा जे होऊन गेले त्यांनी भामती नावाचा ग्रंथ निर्माण केला. असे ग्रंथ आपण पाहिले, त्यामध्ये हे मधुसूदन सरस्वती आहे. तर ते अद्वैत सिद्धिकार म्हणून मधुसूदन सरस्वती स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे आणि देश काल हे जे तुम्हाला प्रतीतले येतात की नाही, हे कशाचं कार्य आहे, हे पण अविद्येचेच कार्य आहे ना, का ब्रह्माचं कार्य आहे? ब्रह्माचं कार्य मात्र नाही, आहे का नाही. कारण आपल्याला हा जो काही देशकाल इतका मोठा प्रतीतला येतो की नाही, आपल्याला हे जन्म मरण प्रतीतला येतात की नाही, आपलं आयुष्य प्रतीतला येतं की नाही. आपण म्हणतो बघा आता हे शरीर किती वर्षाचं झालं, किती वय झाले या शरीराचं, हे शरीराचं वय झालं असं म्हणता का आत्म्याचं वय झालं असं म्हणता, कशाचं वय म्हणता तुम्ही? शरीराचं म्हणतो. बरं, शरीर अविद्येचं कार्य नाही का? मग आता देशकाल कशामुळे प्रतीतला आले तुम्हाला? अविद्येमुळे. अविद्येमुळे देशकाल आपल्याला प्रतीतला येतात. आत्मस्वरूपामुळे येतात का? आत्मस्वरूपामध्ये येतच नाही. आत्मस्वरूपाला वय नाही, देश नाही, काल पण नाही आणि काहीच त्या ठिकाणी नसतं. म्हणून अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. याचा अर्थ असा की माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होते. याचा अर्थ असा काय अर्थ होतो? माया विशिष्ट आता माया विशिष्ट जे चैतन्य असतं त्याला काय म्हणतो आपण? ईश्वर. ईश्वर.
ईश्वर असं म्हणतो, बरोबर ना? बर. माया विशिष्ट चैतन्यापासून उत्पन्न होतं, ठीक आहे. माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल. आता हा अविद्या म्हणा, माया म्हणा, हा मायेचाच परिणाम आहे ना, हा सारा मायेचा परिणाम आहे. ऐक नाही, आपण मागच पाहिलं की नाही, मायेचा परिणाम म्हणा किंवा अविद्येचा परिणाम त्या ठिकाणी असं म्हणा, ठीक आहे ना. परमात्म्यापासून मायेचा परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. आता त्याचं म्हणणं आहे, पहिल्यांदा काय उत्पन्न झाले? देशकाल त्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि नंतर देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते आणि नंतर त्या देशकालापासून काय होतं? आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. म्हणून पहिल्यांदा काय निर्माण झालं? मायेच्या परिणामापासून देशकाल हे कारण निर्माण झालं आणि त्या देशकालाला कारण कोण ठरलं? माया कारण ठरली, अविद्या कारण ठरली, ठीक आहे ना. अविद्या कारण ठरली, अविद्यापासून कार्य कोण ठरलं? देशकाल. मग ते देशकाल काय झालं? कारण ठरलं. कशाचं? आकाशादी प्रपंच सृष्टीचं देशकाल कारण ठरलं. आणि नंतर देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. यावरून योग्य देशकाल सामुग्रीपासून झालेले आकाशित प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणावा? आता त्याला काही जरी झालं ना, तर हे याला देशकाल सामुग्री सांगायचं, कारण सांगायचं आणि कार्याची उत्पत्ती सांगायची. आणि देशकालापासून उत्पन्न होणारे पदार्थ मिथ्या कसं होतील? हा, तुम्ही म्हणा स्वप्नामध्ये जे काही पदार्थ प्रतीत होतात तिथं विस्तीर्ण देश नाही, कंठगत नाडी, हितानाडी. त्या हितानाडी देशकाल, पुरोहित नाडीमध्ये विस्तीर्ण देशकाल नाही. एवढ्या नाडीमध्ये एवढा मोठा हत्ती राहतो, तर कसं काय शक्य आहे? तिथं शक्य नाही, ठीक आहे ना. असं तुम्ही म्हणू शकता, म्हणून तिथं देशकाल कारण नाही. पण प्रपंच आदी, आकाश आदी ही जी सृष्टी उत्पन्न होते की नाही, याला तर देशकाल कारण दिसतंय. ज्या अर्थी याला देशकाल कारण दिसतंय, मग हा पदार्थ तुम्ही सत्य मानायचा का मिथ्या मानायचा? याला तुम्ही सत्य माना. आता स्वप्न पदार्थ मिथ्या ठरलं, एक बाजू आमची समजा माघारी जर घेण्याची वेळ आली तर ती घेऊ शकतो, पण दुसरी बाजू आम्हाला माघारी घेण्याचं काही कारण आहे का? नाही घेण्याचं. कारण आम्ही तुला श्री गुरु तुम्हाला आम्ही काय केलेलं आहे? उदाहरणासहित आधार, नुसतं बाबा वाक्य प्रमाणम असं म्हणून चालेल का? तस्मात शास्त्र प्रमाण ते, त्याला शास्त्र प्रमाण आहे का नाही? मधुसूदन सरस्वती प्रमाण आहे का नाही? हे सारे त्याला प्रमाण त्या ठिकाणी आहेत, बरोबर आहे का नाही? मग हे जर प्रमाण असेल तर तुम्हाला मानायला आता काय हरकत आहे का? तुम्हाला मान्यच करावं लागेल. परंतु आता त्याला सगळं सांगायचं आहे का हे जे माया जी आहे, तर ती मायाच मुळात कशी आहे? तैशी सतना असत होय, तैशी सतना असत होय, जे विचाराचे नाम न साहिजे, आयशा परीचे आहे अनादी म्हणते. ती सत नाही, असत नाही. आणि तिच्यापासून उत्पन्न झालेले देशकाल ते पण सत असतच असणार ना, अनिर्वचनीय मिथ्या असेल का नाही? मग मिथ्या पदार्थापासून मिथ्या पदार्थ उत्पन्न झाला, तो काही सत्य म्हणायचा का मिथ्याच म्हणायचा? तो मिथ्याच म्हणायचं, असं म्हणावं लागेल ना आपल्याला. चला, श्री गुरु मधुसूदन स्वामींचा माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशादी नंतर होतात. त्यामुळे देशकाल आकाशादी प्रपंच यात कार्यकारण भाव आहे असा अभिप्राय नाही. आता बघा इथं काय म्हणतात, मधुसूदन स्वामींनी काय म्हटलं का माया विशिष्ट परमात्म्यापासून, ईश्वरापासून देशकाल प्रथम उत्पन्न होतात. काय? एकोहम बहुश्याम अशी त्याची काय संकल्पना, सत्य संकल्प त्याने केला आहे का नाही? आता हे जे लावायचं, हे कुठं लावायचं असतं? एकदम कनिष्ठ अधिकारी असतो त्याच्या ठिकाणी असं म्हणायचं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. असं कुठे लावायचं? एकदम कनिष्ठ अधिकारी असतो त्याच्या ठिकाणी हा अभंग विचारात घ्यायचा. आता उत्तम जर अधिकारी झाला असेल त्याच्या ठिकाणी हा अभंग घेऊन चालेल का? तिथं लगेच देशकाल आलं, प्रपंच आकाशादी सृष्टी आली आणि हे सगळं माया कार्य असल्यामुळे हे मिथ्य आहे. मग ईश्वर संकल्प काय सत्य होणार आहे का? तो पण मिथ्या होणार आहे का नाही? पण इथं कोणासाठी सांगायचं? सत्य संकल्पाचा दाता नारायण, एकदम कनिष्ठ, एकदम खालचा, त्याच्यासाठी हे सांगायचं. पण इथं हे सांगून चालेल का? इथं हे सांगून चालणार नाही. बरं, आता इथं श्री गुरु त्याचं समाधान करतात की मधुसूदन स्वामींचा माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम उत्पन्न होतात आणि आकाशादी नंतर उत्पन्न होतात. देशकाल काय झालं? त्याला कारण झालं आणि कारणापासून कार्य काय उत्पन्न झालं? बरं, आता कार्य काय?
आकाशाची आकाश आदी प्रपंच सृष्टी देहादी ऐका नाही हे सगळं कार्यरूपाने प्रतीतीला येतं. आकाश आदी नंतर होतात. त्यामुळे देशकाल आकाश आदी प्रपंच यात कार्यकारणभाव आहे. आता त्याच्यामुळं काय झालं, त्याच्यामुळं काय झालं तुला असं वाटतं की याच्यामध्ये एक कार्य आहे, एक कारण आहे. कार्य काय आहे? आकाशाती प्रपंच सृष्टी हे कार्य आहे आणि कारण काय आहे? देशकाल आहे. मग आता याला योग्य कारण आहे का नाही? आणि योग्य कारणापासून उत्पन्न झालं ते कार्य मिथ्या ठरेल का? ते कार्य मिथ्या ठरणार नाही. माती होता, माती आहे म्हणून तर घट झाला. बिगर मातीचा घट होईल का? बिगर मातीचा घट होत नाही. तसं देशकाल कारण आहे, त्या देशकालापासून उत्पन्न झालं म्हणून त्या ठिकाणी कार्य आकाशादी प्रपंच सृष्टी मानायला काय हरकत आहे का? असं तू म्हणशील आम्हाला, पण तसा त्या मधुसूदन सरस्वतींचा म्हणण्याचा अभिप्राय नाहीये. असा अभिप्राय नाही. तसा अभिप्राय असणे संभवनीय नाही. आणि तसा अभिप्राय असणं संभवनीय तरी आहे का? असणं शक्य आहे का? असणं शक्य नाही. तसे मानण्यास अडचण काय येते ती पहा. आता समजा तू जर म्हटला की मधुसूदन सरस्वती असं म्हणतात, तर तसं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये काय अडचण येते? ते अडचण या ठिकाणी सांगतात पहा. भूतकाळात जे उत्पन्न होते त्यास प्रथम पूर्व असे म्हणतात, ऐक नाही. आता भूतकाळामध्ये आता आपले आजोबा होते, कधी उत्पन्न झाले आजोबा? जन्माला झाले कधी? जन्माला आले होते पूर्वी, आहे का नाही? पूर्वी आले होते, आहे का नाही? असं म्हणता का नाही? अगोदर आमचे आजोबा जन्माला आले किंवा एखाद्या गावात आपण आपली आता आपण म्हणतो ना, तुमचं आडनाव तर आम्हाला वेगळंच वाटतं. या आडनावचे लोक जे आहेत ना, त्या पलीकडच्या गावामध्ये भरपूर आहे. हो म्हणे आम्ही त्याच गावचे, पण आमचे इथे पहिल्यांदा कोण आले होते? पूर्वी कोण आले होते? आमचे आजोबा आले होते. म्हणजे पूर्वी शब्द येतो का नाही? हा. आणि मग आजोबा आले. मग आजोबा आल्याच्या नंतर आमचे वाढत 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 त्याच्यानंतर त्याच्या पश्चात बाकीचे पण लोक आले. पण आधी कोणतं घेता? भूतकाळामध्ये पूर्व म्हणता, आहे का नाही? आणि नंतर भूतकाळ, भविष्य, वर्तमान. इथं कोणता काळ दिला थांबा बरं. भूतकाळात जे उत्पन्न होते त्यास प्रथम आणि पूर्व असे म्हणतात. तिथं प्रथम म्हणा म्हणजे पूर्वी आमचे आजोबा आले किंवा पहिल्यांदा प्रथम आमचे आजोबा आले असं म्हणा. आणि भविष्यात, आहे का नाही? आणि पुढं भविष्यामध्ये काय म्हणतात? होते त्यास उत्तर किंवा पश्चात म्हणतात. त्याला उत्तर म्हणायचं. उत्तर काळ म्हणजे नंतरचा काळ किंवा पश्चातचा काळ म्हणजे नंतरचा काळ. एक पूर्व काळ असतो आणि एक पश्चात काळ असतो किंवा उत्तर काळ असतो. एक पूर्व काळ, एक उत्तर काळ, आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. हा मुद्दा लक्षात आला ना तुमच्या? पूर्व काळ आणि पश्चात काळ. हा. भविष्य काळामध्ये असं त्याला भविष्य काळामध्ये असतं ते पूर्व काळ, प्रथम काळ आणि नाही, भूतकाळामध्ये पूर्व काळ असतो आणि भविष्य काळामध्ये पश्चात नंतरचा काळ किंवा उत्तर काळ असं म्हणायचं. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. आता आकाश आदी प्रपंचाच्या पूर्वकाळी देशकाल उत्पन्न होतात या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वकाळी उपहित परमात्मा देशकाळाचे अधिष्ठान होता. याचा स्पष्ट अर्थ असा की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्व काळाची अपेक्षा असते. आता काळाच्या उत्पत्तीला सुद्धा आधीच एक काळ, त्याच्यानंतरचा त्याला दुसरा काळ, त्याच्यानंतरचा त्याला दुसरा काळ, हा काळ 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 काळाला जोडून काळ. जसं आपण राड गाडगं पाहतो की नाही, त्याच्यानंतर हा गट, त्याच्यानंतर हा गट. हे काळ कधी उत्पन्न झाले? हे गट कधी उत्पन्न झाले? हे राड गाडगं कसं उत्पन्न झालं? आहे का नाही? याची संगती लावता येईल का आपल्याला? मग त्या काळाला तो पूर्वीचा काळ, नंतरचा काळ, त्याच्यानंतरचा काळ, त्याच्यानंतरचा काळ, आहे का नाही? त्याच्या आधीचे संस्कार नंतरच्या काळ याला, नंतरचे संस्कार त्याच्यानंतरच्या याला, असं कुठपर्यंत घेऊन चालणार बरं? आहे का नाही? तर या सगळ्याला पूर्व काळ असू पश्चात काळ असू द्या, कोणताही जरी काळ असला तर त्याला अधिष्ठान कोण आहे? काल उपयित चैतन्य. जसं आपण पाहतो की नाही, ग्रंथ उपयित, घट उपयित, पट उपयित, मठ उपयित, आहे का नाही? असं चैतन्य म्हणतो की नाही. मग ह्या सगळ्याला अधिष्ठान कोण होतं? माया अधिष्ठान होती का चैतन्य अधिष्ठान होतं? चैतन्यच अधिष्ठान. चैतन्याचं अधिष्ठान ठरेल ना त्याला, आहे का नाही? मग मायेमुळं असं हे सगळं जगत उत्पन्न, देशकाल उत्पन्न होतात आणि देशकालापासून आकाश आदी सृष्टी. आता हे सांगायचं कोणाला होतं? ज्याला चौथा तरंग कळत नव्हतं त्याला
पाचवा तरंग सांगितला आहे का नाही. आता ज्याला पाचवा कळत नाही आहे का नाही, तो पाचव्या तरंगातही ज्याच्या लक्षात येत नाही, शेवटी त्याला पर्यायाने एकदम खालचा विचार करून अशा पद्धतीने काय सांगावा लागला, हा तुला सहावा तरंग सांगावा लागला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? खाली परत वाचा. आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाळी, आकाशादी सृष्टी निर्माण व्हायची का नाही, त्याच्या पूर्वकाळी देशकाल उत्पन्न होतात. त्याच्या अगोदर देशकाल उत्पन्न होतात की नाही? अगोदर देशकाल उत्पन्न होतात. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीलाही पूर्वी कालाच्या उत्पत्तीला एक काळ असला पाहिजे का नाही? पूर्व काळ पश्चात काळाला, आधीचा काळ नंतरच्या काळाला, हे कारण ठरतं की नाही. तसं पूर्व काळ कुठं शोधणार आहे? तर त्या शेवटी शोधायचं झालं किंवा त्या काळाला ते काळ अधिष्ठान, त्या काळाला तो काळ अधिष्ठान असं म्हणायला जर गेलं तरी पण दोष येतो की नाही. मग आता ह्या सगळ्या काळाला अधिष्ठान कोण आहे? तर परमात्माच ह्या सगळ्या काळाला अधिष्ठान आहे असं लक्षात येतं. या म्हणण्याच्या काळाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काळ उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता. याचा स्पष्ट असा अर्थ असा की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्व काळाची अपेक्षा असते. तसा काल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. आणि तसा काळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे का? नाही तर परमात्मा सुद्धा काळात येणार का नाही? परमात्माच काळामध्ये येईल म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी दोष येईल का नाही? अनादी काळा, ठाईसाचे काळा, बहु अनादी काळा आहे का नाही? बहु अनादी आता हे म्हणायचं जर झालं तर जमतं का? मग ठाईसाची काळा मूळचाच काळा आहे का नाही? म्हणजे काहीतरी बाळ 5 वर्षाचे माझे बाळ दिसते गोजीरवाने, येतो कोणाला अभंग? तिथं म्हणतात, तिथं असं म्हणता नाही ना, ते 5 वर्षाचे गवळण का? हा गवळण ते 5 वर्षाचे बाळ दिसते गोजीरवाणी, गवळणी. हा गवळणे 5 वर्षाची बाळ तिथं म्हटलं की नाही. अंगणी खेळ खेळ आहे ते आलं लक्षात, पण 5 वर्षाची हाय का नाही, हा काळ दिला का नाही तिथं तिथं त्याला ते काळ दिला. आता तो काळाचा आहे का काळ त्याचा आहे? तो काळात आला का काळ त्याच्यात आला? बाळ काळात आलाय. बाळ काळात आलाय का काळ बाळात आलाय? काळ नाही काळच बाळात आला. बाळाची काळ नाही का काळाचे बाळ नाही? काळ बाळात आला. काळच बाळात आला आहे की नाही. कारण काळाला अधिष्ठान दुसरा काळ असावा लागतो ना. असं दुसरं अधिष्ठान कोणी काळाला काळ नाही. मग त्याला त्या काळाला अधिष्ठान कोणी? बाळ अधिष्ठान लक्षात घ्यायचं. 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे नाही 5 वर्ष त्याचेचे आणि सगळं वर्ष त्याचेचे, कारण सगळं अधिष्ठान कोणी? तो बाळ अधिष्ठान असं लक्षात घ्यायचं. मग पूर्वकाळची अपेक्षा असते. मग त्याला पर्यायानं काय द्यावं लागेल? पूर्वकाळ. कुठून आणणार पूर्वकाळ? आपलं डोकं फुटून जाईल आहे का नाही. पण तरी आपल्याला काळ सापडणार नाही असं लक्षात येऊ शकतं. तसा काळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. म्हणून आकाशादिकाहून पूर्वकाळी देशकाळ होतात असा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय काढणं म्हणजे आपलंच अज्ञान व्यक्त करणं असा मधुसूदन सरस्वतीचा अभिप्राय आहे. असं जर म्हणायला गेलं तर काय होईल? आपलंच अज्ञान व्यक्त होईल का नाही? आपलंच अज्ञान व्यक्त होऊ शकतं असं लक्षात होतं. असा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय काढणे म्हणजे आपलेच अज्ञान व्यक्त करणे होय. मधुसूदन स्वामींचा अभिप्राय असा आहे की, बघा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय काय आहे, तात्पर्य काय आहे, त्यांचा हेतू लक्षण कारण काय आहे? ते म्हणतात, जसा भौतिक प्रपंच प्रतीत होतो तसे देशकाले प्रतीत होतात. आता सांगा, हे मायापासून भौतिक प्रपंच, आता वास्तविक पाहिलं तर परमात्म्याच्या ठिकाणी आकाशादी सृष्टी आहे का देशकाल आहे का मायेचं आवरण आहे? मायेचंच आवरण आहे असंच म्हणावं लागेल का नाही. मग ते मायापासून देशकाले प्रतीत होतात आणि त्या मायापासून आकाशादी सृष्टी प्रतीत होतात. आणि हे प्रतीत होताना मागं पुढं होतात का एकदम प्रतीत होतात? युगपत होतात. कशी होतात? युगपत होतात. आता मला सांगा, आता ह्या मावशींकडे पाहिलं तर मावशीला कोणी म्हणून का 5 वर्षाची मावशी?
आ तुम्ही लगेच मावशी तुमचं 60 65 70 55 काहीतरी वय असलं पाहिजे. म्हणजे पाहिल्याच्या नंतर शरीर पण पाहिलं, शरीराचा काळ पण बरोबर प्रतीतला येतो का मागं पुढे येतो? युगपतच येत. युगपतच प्रतीतला येत असतो ना, हे लक्षात घ्यायचं आपण. जसा भूत भौतिक प्रपंच प्रतीत होतो, तसं देशकालही त्याच्यामध्ये काय होतात, प्रतीत होतात. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही. आता हे जे देशकाल प्रतीत होतात, हे आता मला सांगा, कालचा दिवस आज आहे का? आजचा दिवस उद्या आहे का? म्हणजे कालचा दिवस गेलाच ना, गेलाच कालचा दिवस. म्हणजे तो दिवस म्हणजे तो काल नित्य आहे का? नित्य नाही. कालचं शरीर आज आहे का? कालचं पाणी आज आहे का? म्हणजे हे आत्म्याहून भिन्न आकाशातील सृष्टी प्रपंच देह बंध अमुक तमुक हे सगळे जे आहेत हे नित्य आहे का? जी वस्तू नित्य असते त्याच्यात कधी बदल घडतो का? देहिनो अस्मिनता देहे कौमारे एवम जरा तथा देहांतर प्राप्ती धीर सत्र नमुयते. ऐक ना, ऐके शरीर तरी एक परिवाही सा भेद अनेक हे प्रत्यक्षाचे देख प्रमाणातो येथ कौमारत्व दिसे मग ते तारुण्यवंशी भ्रंशे परी एक देह चिरण असे एक असावे तैसे चैतन्याच्या ठाई य शरीरांतरे होत जात पै. चैतन्याच्या ठिकाणी ही शरीर होतात जातात की नाही? हे येणारे जाणारे शरीर असतात. का बरं असतात येणारे जाणारे? ते ते मिथ्या असतात, अल्प असतात. अल्प म्हणण्यापेक्षा अनित्य स्वरूपाचे असतात. अहो, आपण विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये विवेक सांगताना काय सांगितलं? विवेकाचं लक्षण आहे का कोणाला पाठ? सतसंगतीने आ आत्मा अविनाशी असून क्रिया येत आहे, तद्व्यतिरिक्त सर्व चंचल विनाशी स्वरूपाचं आहे असं म्हटलं की नाही? मग आत्म्याहून सगळे पदार्थ कसे असतात? अनात्म असतात, भिन्न असतात. आहे का नाही? प्रतीती मात्र त्या ठिकाणी असतात. म्हणून आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही. म्हणून देशकालही नित्य नाही. म्हणून पदार्थ नित्य नाही आणि त्या पदार्थाला उत्पन्न करणारा देशकाल असतो. बरोबर ना? आकाशादी सृष्टी प्रपंच याला उत्पन्न करणारा कारण कोण आहे? देशकाल कारण आहे. अहो, पदार्थ जर आता मिथ्या ठरले, ठीक आहे ना, अनित्य ठरले, तर त्या पदार्थांना कारण जे आहे ते कारण त्या ठिकाणी नित्य राहील का ते पण अनित्य राहील? काय राहू शकतं बरं? अनित्य राहील. हा, आणि कारण ते पदार्थ अनित्यच अनित्य राहणार. ठरतो. पदार्थ जर अनित्य ठरतो तर कारण सुद्धा अनित्य. मेड इन चायना घेऊन या बरं तुम्ही, आणि तुम्ही म्हणा ते सकाळी एक कालिकाशी रील पाहिली, ते म्हणले आय लव्ह यू हा शब्द चायनातून आलं तर नंतर किती दिवस टिकल? तर म्हणले जास्त दिवस नाही टिकणार म्हणले. का? कारण ते मेड इन चायना आहे ना. तसं ते जरा थोडं कॉमेडी म्हणून आलं होतं. तसं हे तिकडून जे वस्तू येते ती काय आपण म्हणतोच का नाही, मेड इन चायना हे काही टिकणार नाही, आहे का नाही? का टिकणारच नाही. जे अर्थ ते टिकणार नाही. त्याचा देशकाल सुद्धा कसा असतो? न टिकणारा असतो. वस्तू अनित्य ठरली तर त्याचा देशकाल कारण सुद्धा काय ठरतं? पर्यायीनं अनित्यच अशा पद्धतीनं ठरत असतं. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही, म्हणून देशकालही नित्य नाहीत. आणि न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही. आणि न झालेला पदार्थ त्याची प्रतीती होते का? इथं फक्त प्रतीती फक्त लक्षात घ्यायची. सत्य प्रतीती का मिथ्या प्रतीती एवढंच फक्त लक्षात घ्यायचं, आहे की नाही? त्याचा विचार आपण पुढं करणारच म्हणा. न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही आणि झाली तर कोणती प्रतीती होते? मिथ्या प्रतीती होत असते. आणि मिथ्या जी प्रतीती होत असते ती काही काळापर्यंत काही क्षणापर्यंत, आहे की नाही, ती फक्त आपल्याला प्रतीत होत असते, त्याच्यानंतर ती प्रतीत होत नसते असं लक्षात घ्यायचं. म्हणून आकाशा दिकाप्रमाणे देशकालाची प्रतीती होते. म्हणून प्रतीती होते पण मिथ्य होते. जशी आकाशादिकाची प्रतीती होते का नाही, तसं देशकालाची प्रतीती आपल्याला स्वाभाविक त्या ठिकाणी होतच असते. इतकेच सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. देशकाल कारण सांगितलं का नाही? मग देशकाल कारण सांगितलं कशासाठी सांगितलं? देशकाल कारण देशकाल प्रतीतीला येतात की नाही? आकाशादीला हा, कारण सांगितलं. आकाशादींना देशकाल कारण सांगितलं. बरं. मग आकाशात एक प्रतीतीला आले तर मग त्याच्या सापेक्ष देशकाल प्रतीतीला आले का नाही? देशकाल प्रती अहो, मला सांगा, सुख सांगितलं तर सुखाच्या सापेक्ष तुम्ही काय सांगाल? दुःख. आणि प्रकाश सांगले का प्रकाशाच्या सापेक्ष अंधार सांगतात. ज्या अर्थी तुम्हाला आकाशातील सृष्टी सांगितले त्याच्या सापेक्ष तुम्हाला देशकाल सांगितले, म्हणजे त्याने देशकाल सत्य सांगितले का मिथ्या सांगितले होते?
मिथ्याच सांगितलं ते मिथ्याच. आणि मधुसूदन सरस्वतीनं देशकाल कारण सांगितलं होतं. असं त्यांचं तात्पर्य अभिप्राय काढणं म्हणजे आपलं अज्ञान कबूल केल्यासारखं नाही का? किंवा आपलंच अज्ञान वाढवल्यासारखं नाही का? असं होऊ शकतं ना. म्हणून त्याने आकाशादी सृष्टी मिथ्य आहे, खोटी आहे, अनित्य आहे, प्रतीती मात्र आहे आणि त्याच्या सापेक्ष येणारे देशकाल सुद्धा मिथ्या कल्पित प्रतीतीला येणारे आहे हे सांगायचंय. त्यांना सत्य सांगायचंय का मिथ्या प्रतीत होतात हे सांगायचंय? मिथ्या प्रतीत होतात हे सांगायचं होतं त्यांना, आहे का नाही? बरं आपण घेऊन बसलो, नाही नाही सत्य प्रतीत होतात. ठीक आहे. म्हणून आकाशादिकाप्रमाणे देशकालाची प्रतीती होते इतके सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. पूर्वकाळी एक काळ उत्पन्न होतो, पूर्वकाळी एक काळ उत्पन्न होतो आणि उत्तरकाळी आकाशादी उत्पन्न होतात. असा पूर्व उत्तर भाव म्हणजे देशकाल व आकाशादी सृष्टी यांच्यात कार्य कारण भाव सांगण्याचे मनोगत नाही. याच्यामध्ये काही कारण आणि कार्यभाव सांगण्याचं मनोगत आहे का? तात्पर्य आहे का? पहिल्यांदा आदेश काल उत्पन्न झाले, मग आकाश वायू वगैरे निर्माण झाले, असं सांगण्याचं तात्पर्य आहे का? असं सांगण्याचं तात्पर्य नाहीच आहे ना. रज्जू व सर्प उत्पन्न होत असताना कसा उत्पन्न होतो? हळूहळू त्या सर्पाची पहिल्यांदा तोंड दिसतं आणि नंतर मग थोडासा मागचा जो भाग आहे तो दिसायला सुरुवात होते. हळूहळू त्याचं शेपूट पण दिसायला सुरुवात होतं. हळूहळू तो सर्प जो आहे किंवा तो नाग जो आहे तो फणा पण उगारायला सुरुवात करतो आणि जवळ आल्याच्या नंतर दंश पण करतो. हे सांगण्याचं तात्पर्य आहे का? एवढं सांगण्याचं तात्पर्य नाहीच आहे. तो सर्प भासतो, रजेवर भासतो, तो कसा होता? तो गव्हाळ्या होता का टिपक्याचा होता का आणखीन कशा स्वरूपाचा होता हे सांगण्याचं तात्पर्य आहे का? नाही. उलट तो कसं तरी आबडधोबड कसं तरी सांगायचं म्हणजे सांगायचा, प्रतीत होतो, दिसला म्हणून सांगायचा का? असं एकदम चित्रात काढता येईल का तो रजेवर पाहिलेला जो सर्प आहे का नाही? तुम्ही म्हटले मंद अंधकारादी दोष होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा सर्प प्रतीतीला आला. म्हणे काढा, आता चित्रामध्ये काढून दाखवू. कसं काढून दाखवायचं नक्की? येईल का आपल्याला काढता? असा काढताच येत नाही. तसं देशकाल सामुग्री आणि आकाशादी प्रपंच सृष्टी हे सांगत असताना असं एकदम तंतोतंत सांगायचं का त्यांना? नाही, ढोबळ सांगायचं ना. वास्तविक पाहिलं तर मधुसूदन सरस्वतीचं तात्पर्य काय? जसं मागं वेदाने काय सांगितलं होतं की सृष्टी उत्पन्न करण्यात तात्पर्य आहे का? सृष्टीच्या निवृत्तीत तात्पर्य आहे? सृष्टीच्या निवृत्तीत तात्पर्य आहे. कारण उदाहरण काय दिलं होतं की शोभेच्या दारूचा हत्ती निर्माण केला, चांगला छान व्यवस्थित झाला, परंतु ज्यावेळेस त्याला आग लावायची होते, आहे का नाही? तर त्या आग लावायची होती त्यावेळेस त्याचं सोंड आणि कान वाकडे झाले, आहे का नाही? त्यावेळेस तो सरळ करतो का त्याला आग लावतो? आगच लावत असतो ना. तसं मधुसूदन सरस्वतीनं हे सिद्ध करायचं का हे मिथ्या ठरवण्यात तात्पर्य होतं? हे मिथ्या ठरवण्यात तात्पर्य होतं. सत्य म्हणून आता मला सांगा, वेदामध्ये सुद्धा देशकाल कुठं प्रतीतीला आले असं सांगितलं नाही आणि सूत्रभाष्यकाराने सुद्धा देशकालाविषयी सांगितलं नाही आणि मधुसूदन सरस्वती काही वेगळं घेऊन पळतील का? का त्यांना पण सुद्धा तेच सांगायचे, त्यांना सुद्धा तेच सांगायचे, काय वेगळं सांगायचे? वेगळं मात्र सांगायचं नव्हतंच. म्हणून यांच्यात कार्यकारण भाव सांगण्याचे मनोगत असणे शक्य नाही. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आहे. आता देश म्हणा, काल म्हणा, ऐक नाही, हा सगळा काय आहे? मायेचा परिणाम. आपण पाहिलं की नाही, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप जे असतं ते मायाकार्य असतं, ठीक आहे ना? आणि अधिष्ठानाहून विपरीत आणि अन्यथा रूप असतं ते काय आहे? चैतन्याचा विवर्त किंवा चैतन्याच्या ठिकाणी झालेला भ्रम असतो, असं आपण मागं विचार घेतलेलं होतं. त्याचा विस्तार पण झालेला आहे आणि कोणाला जर वाटत असेल तर परत विचार करू त्याचा, ठीक आहे? देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. आता विवर्त जो असतो, जसं स्थानूवर पुरुष भासला, हा स्थानूवर पुरुष हा विवर्त नाही का? आहे का नाही? पण तो खरा विवर्त, आता तो विवर्त म्हणजे भ्रम आहे का नाही? तो कोणाचं कारण आहे का खरं पाहायला गेलं तर? तो जो पुरुष भासला तो खराच पुरुष भासला का खोटा भासला असतो? खोटा. शुक्तीच्या ठिकाणी रजत असतं. जर शुक्तीच्या ठिकाणी रजत खरं ठरलं असतं तर सोनाराची दुकानं बंद नसती पडली का? म्हणजे सोनाराच्या दुकानातून कोणी चांदी घेतली असते का? पूर्वी आपण काही आपल्याला नांगर म्हणा
किंवा गाडी वगैरे, ते फाळ वगैरे, आपले जे काही बनवायचं असतं, लाकडी वस्तू बनवायची, दरवाजे वगैरे, तर आपण काय करायचं, आपल्या घरून एखादं लाकूड वगैरे घेऊन जायचं आणि सुताराला म्हणायचं हे बनवून दे. का सुताराच्या घरी तयार होत असतं? नाही ना, ऐक नाही. तसं आपल्याला जर शुक्तीच्या ठिकाणी रजत, ऐक नाही, रूप, चांदी जर मिळाली असती, तर सोनाराच्या ठिकाणी आपण म्हणलं असं का तुमची चांदी द्या आणि तुमच्याकडेच बनवा. नाही नाही, आमच्याकडे आहे ना भरपूर. काय फक्त नदीच्या कडेला फिरलं का तिथं लांबून दुरूनच बघायची आणि चांदी उचलायची, डायरेक्ट सोनाराच्या ठिकाणी घेऊन जायची आणि बनवून द्या. असं झालं नसतं का? असं पण झालं असतं, ऐक नाही. पण तसं होतं का? चांदी उत्पन्न होते का? शुक्तीच्या ठिकाणी चांदी कधी उत्पन्न होत नाही. पण चांदी उत्पन्न झाल्याचा विवर्त भ्रम होतो का नाही? होतो, भ्रम होतो. पण ते खरं कारण होऊ शकतं का? खरं कारण होऊ शकत नाही. झालं तर मिथ्या कारण त्या ठिकाणी ठरू शकतं. एक तर तुम्हाला शुक्ती मानावं लागेल, नाही तर एक तर तुम्हाला रजत मानावं लागेल. पण रजत मानून जमल का? नाही नाही म्हणले, रजत आहे ना, त्या रजताच्या अवयवांचा ध्वंस आणि शुक्तीच्या अवयवाच्या मध्ये झाला, म्हणून ते रजत आता दिसत नाही, आहे का नाही. मग त्याला म्हणे आग लावा. आग लावून जर पाहिलं, मग आता मला सांगा, ते चांदी कधी जळलं का? कारण त्या चांदीला जाळण्याकरता काय लागतं? काय काय पदार्थ होतात चांदी जाळण्याकरता? तर त्याच्यामध्ये गंधक. गंधक असावं लागतं, आहे का नाही. गंधक वाचून चांदी जळेल का? जळू शकत नाही. मग म्हणे त्या शुक्तीच्या अवयवाबरोबर चांदीचे अवयव सुद्धा नष्ट झाले असे म्हणतात. असं कसं काय नष्ट होतील? असं नष्ट होऊ शकत नाही, आहे का नाही. म्हणून विवर्त जो असतो का नाही, तो जे अधिष्ठान असतं, त्या अधिष्ठान दुसऱ्याला कारण ठरेल का? कारण ठरू शकत नाही. मग आता करा विचार, हे सगळे जगत, प्रपंच, सृष्टी, हे सगळं खरं आहे का खोटं आहे? जसं स्थानवर भासलेला पुरुष मिथ्य आहे, तसं हे सगळे जगत कसे पर्यायीनं मिथ्याच आहे. आणि कुठपर्यंत मिथ्या वाटतं बरं आपल्याला? जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मिथ्या वाटतं. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर मिथ्या वाटेल का? मिथ्या वाटू शकत नाही. आणि जर प्रतीला आलं, आता डोळे तर पाहणारे हायचे, डोळे हे रूपाला पाहतात की नाही, आ त्वचा ही स्पर्शाला जाणते का नाही, तसं हे सगळं बाकीचं प्रतीला येतं. म्हणजे गुणच गुणाच्या ठिकाणी वावरतात, असं लक्षात घ्यायचं. मग ज्यावर ते डोळा आहे तोपर्यंत प्रपंच तुम्ही पाहणारच आहे का नाही. जोपर्यंत तुम्हाला स्पर्श जाणवतो तोपर्यंत बाकीच्या गोष्टी, हे खरबुडीत आहे, हे मऊ आहे, हे जाणवणार का नाही? जाणवणार कुठपर्यंत? जोपर्यंत मायाकारी आहे तोपर्यंत हे सगळं तुम्हाला प्रतीला येणार. बघा आता त्या कुंभाराने घटाला, त्या आपलं चाकाला फिरवलं का नाही, घर 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 फिरवलं आणि घट बनवून झाला जरी बनून, पण आता चाकाला जोपर्यंत वेग आहे तोपर्यंत ते चाक फिरणार का नाही? तो चाक फिरणार आहे, पण त्याला बोध झालाय का नाही? मी सच्चिदानंद रूप आहे तोपर्यंत, मग तो सच्चिदानंद रूप जरी असला, पण प्रारब्धामध्ये आलेले जे शरीर आहे त्याचा भोग आहे जोपर्यंत, तो भोग त्या शरीराला होणार नाही का? तो शरीराला भोग होणार आहे कुठपर्यंत? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. माऊली म्हणतात की नाही, की किंवा तुकोबर माऊलींचाच अभंग किंवा 15व्या अध्यायामध्ये वर्णन असं आलेलं आहे की त्या फुलातून सुगंध कधीच निघून गेलेला आहे. मग फुल का गेलं नाही? म्हणजे फुलाचं आयुष्य अजून शिल्लक राहिलं ना, फुलाचं प्रारब्ध तसं काय राहिलेलं आहे, शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून जोपर्यंत फुलाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत ते देठाला असतं, आणि फुलाचं प्रारब्ध संपलं का ते गळून पडतं. पण नंतर ऐका नाही, काही एकदम गळणार आहे? तसं जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध होत नाही तोपर्यंत हे जगत विवर्त आपल्या प्रतीला येईल का नाही? येणार ना. आपले जाधवबाबा नेहमी सांगतात की नाही, मिरच्याच्या बाजारामध्ये ज्ञानी मनुष्याला ठसका आहेचे आणि अज्ञानी मनुष्याला ठसका आहेचे. अनुभव दोघांना सारखा येतो काही वेगळा येतो? सारखाच अनुभव येतो. म्हणून हे शरीराला, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्याला प्रारब्ध हे असतंच, असं लक्षात घ्यायचं. चला शिवाय देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. म्हणून देशकालांना आकाशादी प्रपंचाचे कारण तर घडत नाही. म्हणून काय झालं पर्यायनं? देशकालांना आकाशादी प्रपंचाची कारणता पर्यायनं घडणं शक्य नाही. आणि घडत असेल तर भ्रमामुळं घडते. स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात त्याप्रमाणे देशकालसहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतात. ऐक नाही, ही पण कल्पना आहे का नाही? ही पण माया विशिष्ट एकदम कल्पित उत्पन्न होत असतात. म्हणून परत लक्षात नसलं आलं तर परत ऐका की स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात की नाही, स्वप्न पडल्याच्या नंतर आधी पिता, नंतर पिता, नंतर मुलगा, नंतर त्याला नातू वगैरे, असं एक मागं पुढं होतं का एकदम होतं? एकदम सारं त्या ठिकाणी काय होतं? उत्पन्न होत असतं.
म्हणून स्वप्नात जसे एकदम स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात, त्याप्रमाणे देश काल सहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतात. ऐक नाही, तो संकल्प करतो. आता त्याचा संकल्प सत्य असेल का मिथ्या असेल? काय त्याचा संकल्प पण तशाच पद्धतीचा असेल ना, कारण ती वस्तू टिकणारी आहे का? टिकणारी नाही. आणि टिकणारी नाही म्हणजे त्याचा संकल्प कसा असेल? तो पण न टिकणाराच म्हणावा लागेल ना आपल्याला, आहे का नाही? मग तो सुद्धा आपल्या, आता मला सांगा, हे जागृत पदार्थ याच्या निवृत्ती करता आपण स्वप्न पदार्थांचा दृष्टांत केला का नाही? केलाच आहे ना, आहे का नाही? आता एखादा जर समजा गाळामध्ये गुंतलेला आहे, त्याला वर काढण्याकरता काय करावं लागेल आपल्याला? खाली गाळात जावंच लागेल का नाही? तसं आता खोटं खोटं आहे, त्याला खोटं खोटं करून काहीतरी आता नेहमी उदाहरण देता का नाही, त्या सरडाचं उदाहरण देता, तो सरड खोटा खोटाच पोटामध्ये गेला, आहे का नाही? मग खोटा खोटा बाहेर काढावं लागेल का नाही? तसं ईश्वराचा संकल्प कसा असेल? तुम्ही मला सांगा, काय आता ती प्रक्रिया मला पण आठवत नाही. नाही, जाऊ दे, नाही आठवले तर नाही आठवू द्या. पण हे जे कल्पित निर्माण झालं की नाही, या कल्पिताची निवृत्ती करता परत कल्पित आपल्याला निर्माण करावं लागेलच का नाही? कल्पिताची निवृत्ती करता असतंच आहे, असं लक्षात घ्यायचं. म्हणून माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतात. म्हणून त्यात काय पूर्व उत्तर भाव मुळीच नाही. मग त्याच्यामध्ये पूर्व भाव म्हणजे पूर्वी देशकाल आणि उत्तर भाव आकाशातील सृष्टी असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. म्हणजे पूर्व उत्तर भाव मुळीच नाही. म्हणून कार्यकारण भाव नाही, म्हणजे आकाशाती आणि देशकाल याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य नाही आणि कारण नाही. हे सगळं कसं होतं? अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होत असतं, असंच लक्षात घ्यायचं. ठीक आहे ना? आता एक पुढचा मुद्दा आपण थोडा लक्षात घेऊ. नाही, 2 मुद्दे होतील वाटतं. एवढे 2 मुद्दे घेऊन थांबू वाटलं तर. आता हा शिष्य आहे ना, ह्या शिष्याचं म्हणणं असं आहे, काही जरी झालं ना तर आपल्याला आहे ना, जाऊ द्या, स्वप्न पदार्थ मिथ्या आहे हे तर आपल्याला कळलेलंच आहे. आणि मग आता वारंवार जो पदार्थ मिथ्या ठरतो त्याच्या वारंवार चर्चा करण्यात काही अर्थ आहे का? नाही अर्थ. पण जागृत पदार्थ सत्य आहेत हे तर आपण सत्य करण्याकरता आपल्याला जेवढं आपल्या अंगात बळ आहे तेवढं बळ आपण एकवटून करून, आहे का नाही, कसं का नाही हे पदार्थ काय करू आपण, हे सत्य ठरवू. हे सत्य पदार्थ ठरलं का वेदांत शास्त्राची इमारत कोसळायला काय वेळ लागेल का? वेळ लागणार नाही. फक्त काय करायला पाहिजे आपल्याला? हे जागृत पदार्थ फक्त सत्य काहीतरी करून करता आले पाहिजे. त्याच्यासाठी तो काय वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. तर इथे एक नवीन प्रयत्न त्याने या ठिकाणी करायचा ठरवलाय. तर जागृत पदार्थात देश काल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. आता आता इथं जर अनुभव सांगू लागला तर अनुभवाचा कधी आपलाप करता येतो का? सांगा बरं, विरोध करता येतो का? म्हणे मिरची खाली, ऐक नाही, आणि उरपाटी मिरची, आणि म्हणे मिरची खाली आम्हाला फार गोड लागली, असं कोणी म्हणेल का? नाही, तिखटच लागली. असा अनुभव आहे का नाही? असा अनुभव आहे. मग आता मिरचीला कोणी गोड म्हणेल का? तिखटच म्हणेल. तसं देशकाल सामुग्री नाही असं कसं म्हणता? आम्ही तुम्हाला अनुभव सहित सांगतो, केवळ बाबा वाक्य प्रमाणम, नुसतं बाबांचं वाक्य प्रमाण आहे असं सांगतो का? असं नाही. आता शास्त्र प्रमाण तुम्हाला सांगितलं नाही, ठीक आहे, आम्ही तिथं मागं पडलो, पण अनुभवाने सांगू ना आम्ही तुम्हाला. जेव्हा आम्ही तुम्हाला अनुभवाने सांगतो तेव्हाच तुम्हाला मान्य करायला काय हरकत आहे का? हो, करू मग अनुभवाने मान्य. पण काय अनुभव सांगतात ते पहा. शिष्य म्हणतो, महाराज, काही पदार्थ काही देशात काही कालात उत्पन्न होतात, ऐक नाही. काही पदार्थ काही देशात काही कालात उत्पन्न होतात, ऐक नाही. कसे होतात? जसे भात कोकणात. आता भात जो असतो की नाही, तो जर भाताची शेती करायची म्हणलं आपल्या इकडं पठार भागावरती माळरानावरती जर करायचं ठरलं, होईल का? काही काही लोक करतात ना. म्हणजे समजा 1-2 गुंठ्यामध्ये पुढं पाणलोट जमीन आहे, जिथं पाणी जास्त साठतं जातं, किंवा तिथं जमीन पण सुपीक, अशा पद्धतीचे भाताला संयुक्तिक आहे, तिथं तुमचं भाताचं उत्पन्न होऊ शकतं, आहे की नाही. पण सगळीकडे भात होऊ शकतो का? कोकणात जा बरं, असं कोणतं ठिकाण आहे का जिथं भात नाही? म्हणजे कोकणामध्ये सर्रास भात होतो का नाही? आता आपल्याकडं समजा नवीन नवीन पिकं येऊ लागली, म्हणजे सफरचंद सुद्धा पहिलं कुठं पिकतात सफरचंद? तर ते आपण पाहतो हिमालय त्या भागामध्ये, आहे का नाही. तिकडच्या भागामध्ये थंड प्रदेशामध्ये ते सफरचंद होतात. आता काही काही ठिकाणी आपल्या इकडं पण सफरचंदाची पिकं लोक घेऊ लागले, पण सगळीकडे घेता येतात का ती पिकं? घेता येत नाही. म्हणजे पुष्कळ पिकं जर घ्यायची झालं तर त्या त्या भागातच, म्हणजे त्या देशातच घ्यावं लागतात की नाही, त्याच देशामध्ये घ्यावं लागतात. आणि ते कोणत्या काळामध्ये घेतली जातात पिकं, त्याला एक अनुकूल काळ सुद्धा असतो की नाही, अनुकूल काळाचं असतात. जसे आंब्याचं पीक आहे,
आता कोणता महिना चालू आहे, ह्या महिन्यामध्ये एखादा म्हणला आमच्या आंब्याला फार आंबे आले, तर हे होऊ शकतं का? हे होऊ शकत नाही. त्याला योग्य काळ असला पाहिजे का नाही? योग्य काळामध्ये तो पदार्थ होऊ शकतो. आणि त्याला योग्य देश असला पाहिजे का नाही? योग्य देश असला पाहिजे आणि योग्य काळ सुद्धा असला पाहिजे. तसं ते म्हणतात, जसे भात कोकणात, ज्वारी देशावर. आता जर ज्वारी करायची म्हणलं तर मराठवाड्यामध्ये तिकडं इकडं मराठवाडा म्हणा किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्र, आपल्या पश्चिम महाराष्ट्र नाही, आपल्याकडं पण नाही होत ज्वारी. पण इकडं दुसरा कोणता, इकडं धुळा या साईडला इकडं पण ज्वारी होते. किंवा मराठवाड्यामध्ये जास्त केलं तर बाजरी त्या ठिकाणी होती की नाही. आणि आपल्याकडे आता आपल्याकडे बाजरी कमीची म्हणा, पण आपल्याकडे पूर्वी बाजरी असायची. जसं ज्वारी देशावर आंबे वैशाख ज्येष्ठात. आणि आंबे पिकले तर कधी पिकतात? वैशाख किंवा ज्येष्ठामध्ये त्या ठिकाणी पिकतात. म्हणजे त्या पदार्थाच्या उत्पत्तीस विशिष्ट देशकालाची अपेक्षा आहे. बघा, म्हणून ते पदार्थ उत्पन्न होण्याकरता त्याला विशिष्ट देशकाल असला पाहिजे का नाही? असलंच पाहिजे, आहे का नाही? विशिष्ट देशकाल नसेल तर आपण आपल्याकडे भाताची शेती नसते केली का? आपण आपल्याकडे मस्तपैकी सफरचंदाची पिकं घेतली असती, 100 रुपये किलो सफरचंद विकलं असतं. असं होतं का कधी? असं होत नाही. त्याला योग्य देश असला पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी काळही असला पाहिजे. म्हणून त्या पदार्थाच्या उत्पत्तीस विशिष्ट देशकालाची अपेक्षा असते. म्हणजे ते देशकाल व पदार्थाच कारण आहे. म्हणून त्या पदार्थाला योग्य देशकाल कारण आहे का नाही? योग्य देशकाल कारण आहे. मग देशकाल काय झाले? कारण झाले. आणि पदार्थ काय झाले? उत्पन्न झालेले कार्य झाले. मग जे पदार्थ उत्पन्न होतात त्याला देशकाल कारण आहे का नाही? देशकाल त्या पदार्थाला कारण आहे. बरं, हा अनुभव कोणाला नाही? बरं, का अनुभव प्रत्येकाला आहे? हा अनुभव त्या ठिकाणी प्रत्येकाला आहे. आता अनुभवाचा आपलाप करता येईल का आपल्याला? करता येणार नाही. इतकं मजबूत बळकट शिष्याने काय दिलेलं आहे? उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तसे सर्व पदार्थ सृष्टी काळात उत्पन्न होतात आणि प्रलय काळात उत्पन्न होत नाही. आता बघा, एवढंच नाही, तसेच सर्व पदार्थ सृष्टी काळात उत्पन्न होतात. जेव्हा सृष्टीचा काळ असतो का नाही, सृजन काळ, सृजन काळातच पदार्थ उत्पन्न होतात की नाही. आणि जेव्हा सृष्टीचा विनाश होत असतो तेव्हा कोणता पदार्थ उत्पन्न होतो का? आ कधीच उत्पन्न होत नसताना. तुम्ही नेहमी कथा आहे आपलं, सप्त्याला जाता का नाही? सप्त्याला जातात. सप्त्याला कुठपर्यंत कीर्तनाला जायचं असतं? जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत कीर्तनाला जायचं असतं. आणि काला झाल्याच्या नंतर का आला? आहे का नाही? म्हणजे आता याचं काही काम आहे का? आता कीर्तनं संपली, आता माघारी जा, काल्यापर्यंत यावं, आहे का नाही? तसं या ठिकाणी जोपर्यंत सृष्टीचं सर्जन असतं तोपर्यंत हे पदार्थ उत्पन्न होतात. आणि सृष्टीचा विनाश होतो त्यावेळेस पदार्थ उत्पन्न होतात का? उत्पन्न होत नाही. तसेच सर्व पदार्थ सृष्टी काळात उत्पन्न होतात, प्रलय काळामध्ये उत्पन्न होत नाही. असे असता पदार्थ उत्पत्तीस देश काळाची कारणता नाही, असे कसे म्हणता? मग पदार्थ उत्पन्न होण्याकरता देश काल कारण नाही असं म्हणता येईल का? हा, म्हणता येणार नाही. पण जेव्हा सृजन काळ असतो, सृजन काळ असतो ना, तिथं तुम्ही काळाचा विचार केला का नाही? आता कोणता काळ चालू आहे? आता उत्पन्न, आता सृष्टी उत्पन्न होते, हा काळ चालूच आहे का नाही? आहे की नाही? आणि आता सृष्टी उत्पन्न होत नाही, म्हणजे सृष्टीचा लय होण्याचा काळ सुरू आहे की नाही? जेव्हा सृष्टीचा लय होतो तेव्हा काळ नसतो, लय व्हायचा काळ असतो. लय व्हायच्या काळामध्ये उत्पन्न होत नाही. आणि उत्पन्न होण्याच्या काळामध्ये पदार्थ उत्पन्न होत असतात. मग देशकाल कारण नाही का? देशही आहे. सृष्टी देश काळ त्याला कारण असू शकते. मग देश काळामध्ये उत्पन्न झालेले पदार्थ मिथ्या कसे म्हणता? पदार्थ मिथ्या म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला काय करा? सत्य असं म्हणा. आता एवढी शंका या ठिकाणी पाहू श्री गुरु काय म्हणतात, आणि बाकीचा 15वा मुद्दा उद्याला पाहू. जागृत पदार्थात देश काल कारण नाही. श्री गुरु, अरे, ज्या मायेपासून देश काल प्रपंच याची उत्पत्ती होते त्या मायेपासून देशकालाचे हे ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. बघा, आता यांचं म्हणणं काय आहे? का ज्या मायेपासून देशकाल प्रपंच याची मला सांगा, देश म्हणा, काल म्हणा, प्रपंच म्हणा, सृष्टी म्हणा, द्यादिक बंध, अमुक तमुक, हे सगळं मायेमुळं प्रतीत होतं की नाही? मायेमुळं प्रतीत होतं. बरं, मायेमुळं प्रतीत जर झालं तर देशकाल कोणामुळं प्रतीत होतात? त्याला पण अधिष्ठान मायेचे आहे ना, ऐक नाही का? माया वाचून दुसरं कशा ठिकाणी प्रतीत होतं का? नाही. आता मागाशी सांगितलं ना, यांचं वय किती आहे? 100 आहे, ऐक नाही. मग 100 वयाचे लोक पाहिल्याच्या नंतर आपल्याला म्हणलं 100 वयाचे लोक पहा. मग 100 वय झालेले लोक जर पाहिले तर चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या, हाताची कातडी लोळू लागले, ऐक नाही, डोळे खोल गेलेले, असं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं का नाही?
काही यांची प्रकृती 100 वर्षाची झाली. मग प्रकृतीला पाहिल्याबरोबर देशकाळ सुद्धा एकदम तिच्याबरोबर प्रतीतीला येत नाही का? काही देशकाल वेगळा प्रतीतीला येतो आणि त्याचं वय वेगळ्या आपलं त्याचं शरीर वेगळ्या स्वरूपाने प्रतीतीला येतं का? दोन्ही एकदमच प्रतीतीला येतात? दोन्ही एकदम प्रतीतीला येतात का? कारण दोन्ही सुद्धा काय आहे? मायेचंच कार्य आहे. म्हणून म्हणण्याचं तात्पर्य, ज्या मायेपासून देशकाल प्रपंच याची उत्पत्ती होते, त्या मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. कारणता प्रतीत होते मान्य आहे आम्हाला, कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. पण ती कारणता सुद्धा कोणामुळे प्रतीत होते? मायेमुळेच प्रतीत होते का? मायेहून भिन्न कशामुळे प्रतीतीला आले? मायेहून भिन्न कशामुळे प्रतीतीला येत नाही. म्हणून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. वास्तविक सर्वांची युगपत प्रतीती होते. ऐक नाही, प्रतीती होत असताना कशी झाली पाहिजे? मागं पुढं जर प्रतीती जर झाली असेल, पहिल्यांदा काळ नंतर आकाशातील सृष्टी असं जर म्हणत असेल, ऐक नाही तर मग आपण म्हणू शकतो ना काय? का आधी माती होती, मग मातीपासून घट झाला, असं म्हणू शकतो का नाही आपण? तसं या ठिकाणी तसं मानता येतं का? जसं स्वप्नामध्ये पिता पुत्र एकदमच प्रतीतीला येतात का मागं पुढे येतात? एकदम येतात. तसं शरीर पाहिल्याच्या नंतर शरीराचं वय सुद्धा बरोबरच प्रतीतीला येतं का नाही? मग हे दोन्हीला कारण कोण आहे? मायाच कारण आहे, आहे का नाही? आणि मायाला कारण कोण आहे? परमात्मा कारण आहे, असं लक्षात घ्यायचं. वास्तविक सर्वांची युगपत उत्पत्ती होते, म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता तुला म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? मायेमुळं युगपत अनिर्वचनीय मिथ्या अशा स्वरूपाने ते प्रतीतीला येतं, म्हणून तुला कारणता मानता येणार नाही. मग देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. आता उद्या ते असंच ख्यातीचा विचार घेतील, अन्यथा ख्याती तिथं पडत. आता हा शिष्य जो आहे ना, तो ही ख्याती लाव, ती ख्याती लाव, त्या ख्यातीचा विचार कर, उलटपालट करायचा प्रयत्न करणार आहे. पण आता ती अन्यथा ख्याती कसा लावतो? असंच ख्यातीचा विचार कशा पद्धतीनं करतो? आणि श्रीगुरू सुद्धा अन्यथा ख्याती काही काही ठिकाणी मान्य करतात, पण काही काही ठिकाणी मान्य करतात, सगळ्या ठिकाणी मान्य करत नाही. तर त्याचा विचार जो आहे तो आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते